याच्या अगोदरच्या भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय म्हटलं होतं की एक कंडक्टर आहे आणि कंडक्टरची भरपूर सारी विड्थ आहे आणि याला आपण जॉईंट केला कशासोबत, तर एका पर्टिक्युलर बॅटरीसोबत. तर याच्यामधनं करंट पास होणार आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह हा करंट काय होणार, ट्रॅव्हल होणार. हा ट्रॅव्हल होत असताना इथं काय होणार, मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स जनरेट होतील. बट हा जो सांगण्याचा काम होता हा कुणं केलेला होता, तर मायकेल फॅराडे एक नावाचा सायंटिस्ट होता. आणि या मायकेल फॅराडेने काय सांगितलं होता की जर इलेक्ट्रिक फील्ड एका ठिकाणी आहे तर ती मॅग्नेटिक फील्डला काय करते, प्रोड्यूस करू शकते. तर ह्या गोष्टी कशावरनं पता चाललेल्या होत्या त्यांना, ते एक एक्सपेरिमेंट करत होते. त्यांच्या साईडला एक कंपास ठेवलेला होता आणि त्यांना काय दिसला की जो हा इलेक्ट्रिक करंट पास होत आहे याच्यामुळे ही जे की आहे, ही जे पिन आहे कशाची, त्या कंपासची निडलची, तर ही काय राहते, मॅग्नेटिक राहते. आणि ही मॅग्नेटिक जे की राहते ते काय करणार, हलत होती. तर याचा अर्थ काय की मॅग्नेटिकची की केव्हा हलणार, कारण की बाकीचा सर्व सेटअप तर स्थिर होता. तर जेव्हा दुसरा मॅग्नेट याच्या जवळ येणार तेव्हा मग त्यांनी पाहिला की मॅग्नेट दुसरा आहे का, नाही आहे, बट त्यांच्यापासनं काय होत आहे, करंट पास होत आहे. मग त्यांनी हे जे स्विच होती याला बंद केला, आणखी चालू केला, बंद केला, आणखी चालू केला. तर त्यांना काय माहिती चाललं की जशा प्रकारे आपण जसं चालू करतो तर याच्यामध्ये काय मिळते, डिफ्लेक्शन मिळते. म्हणजे की जे इलेक्ट्रिक फील्ड आहे तेच कशामध्ये कन्वर्ट होत आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकते. आणि याच्यावरनं त्यांना काय माहिती चाललं की इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्डमध्ये कन्वर्ट होते. आता इतका पता चालून राहणार का, नाही, कारण की कामच नाही झाला राहता. मग त्यांनी काय माहिती चालला, त्यांनी काय केला, दुसरा एक मॅग्नेट घेतला आणि आणखी एक मॅग्नेट घेतला, आणखी बिचामधून काय केला, इलेक्ट्रिक करंट पास केला. तर यांना काय माहिती चाललं की इथं एक बल्ब लावला त्यांनी आणि हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे आता ते चेंज करत होते. पहिले कोणती फील्ड चेंज होत होती, इलेक्ट्रिक फील्ड चेंज होत होती. आता कोणती फील्ड चेंज होत आहे, मॅग्नेटिक फील्ड. तर जर मॅग्नेटिक फील्ड काय करत आहेत, ते चेंज करत आहेत. या मॅग्नेटला या साईडला घेऊन आलं आणि पुन्हा वापस नेला, आणखी इकडे घेऊन आले, आणखी वापस नेला. म्हणजे काय होत आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंजेस येत आहेत. कशामध्ये चेंज येत आहेत, मॅग्नेटिक फील्डमध्ये. तेव्हा त्यांना दिसला की हा जो बल्ब आहे ना तो ग्लो होत आहे. म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड चेंज होते. आणि इथं काय होत होता, इलेक्ट्रिक फील्ड चेंज झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होत होते. याचा अर्थ यांना माहिती चालला की चेंज इन अ मॅग्नेटिक फील्ड इन अ सोलेनॉइड. जर आपण काय केला, असा एक वायर तयार केला, असा स्प्रिंग टाईप, याला सोलेनॉइड नाव दिला आणि इट प्रोड्युसेस अ करंट. हा काय करते, हा सोलेनॉइडमधला जो कोणती मॅग्नेटिक फील्ड जर चेंज झाली, हा काय आहे, एक मॅग्नेट आहे. आणि जर मॅग्नेट, तर याला आपण काय केला, आतमध्ये घातला, मग आणखी बाहेर काढला, आणखी आतमध्ये घातला. तर हे काय करणार, स्वतःच्या भोवती, यांच्या भोवती काय राहणार, एक मॅग्नेटिक फील्ड राहणार. तर ही मॅग्नेटिक फील्ड काय होणार, चेंज होणार. आणि याच्यामुळे काय होणार, हा बल्ब ग्लो होणार. आणि बल्ब जर ग्लो होत आहे म्हणजेच कोणता आहे, इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होत आहे. कोणती फील्ड जनरेट होत आहे, इलेक्ट्रिक फील्ड. तर हाच काय आहे, फॅराडेचा लॉ. आणि जे आपण मोटर पाहतो, जो आपण जनरेटर पाहतो, तो कोणत्या प्रिन्सिपलवर किंवा कोणत्या लॉवर बेस्ड आहे, तर फॅराडे लॉ ऑफ इंडक्शन. कशाचा आहे हा, इंडक्शन म्हणजे तयार होणे. काय तयार होणे, तर इलेक्ट्रिक करंट. The change in a magnetic field in a solenoid, it produces the current. काय प्रोड्यूस करते हे करंट. This is Faraday's law of induction. याला काय म्हणतो, Faraday's law of induction. जर इतका समजला असेल तर लाईक करा तुम्ही, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर मित्रांना शेअर करायचे असेल तर शेअर बटनावर क्लिक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून आपण आपल्या मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काय करणार, दोन्ही गोष्टीमध्ये पूर्णच्या पूर्ण चॅप्टर समजून घेणार आहोत. तर जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.